मी प्रशांत बोराडे, प्रदेश प्रवक्ता, सम्यक विद्यार्थी आंदोलन। गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये ओला दुष्काळ पडला होता। प्रचंड पाऊस पडल्यामुळे अनेक भागांमध्ये एक दुसऱ्या गावाशी संपर्क तुटला होता। अशामध्येच आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं होतं की ज्या ज्या भागामध्ये ओला दुष्काळ पडला आहे त्या भागातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जावे। मागील 29 तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना तशा पद्धतीचे मेल आणि पत्र देखील पाठवले होते। याला उत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांकडून 7 तारखेला पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर करण्यात आलं की आम्ही लवकरच महाराष्ट्रातील ज्या ज्या भागात दुष्काळ पडलेला आहे त्या ठिकाणी शैक्षणिक शुल्क माफी करत आहोत। मात्र त्यांनी घोषणा केल्यापासून आज तागायत कसल्याही प्रकारची शुल्क माफी झालेली नाही। उलट शैक्षणिक संस्थांकडून, वेगवेगळे शाळा व महाविद्यालयांकडून अतिशय जबरीने आणि सक्तीने फीस वसुली केल्या जात आहे। मुख्यमंत्र्यांच्या या स्टेटमेंटच्या नंतर देखील महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची शैक्षणिक शुल्काची वसुली का चालू आहे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। आणि मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिले आहे हे स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमांच्या समोर येऊन दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याच्या दृष्टिकोनातून हे स्टेटमेंट दिले का याचा खुलासा लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। आणि हे जे काही सक्तीने फीस वसुली चालू आहे सर्व शाळा आणि महाविद्यालयांची ती तात्काळ थांबवून मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं त्याचा खुलासा करून तात्काळ ही शैक्षणिक शुल्क माफी करणे गरजेचे आहे। आणि अन्यथा आम्हाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लढा उभा करावा लागेल।